इकडं पेट्रोल भरायला थांबलेलो आहे। आम्ही आलेलो परतूरला सम्राटचे पास काढण्यासाठी। तर इकडं आता पेट्रोल आपण सम्राटच्या शाळेमध्ये आलेलो आहोत। ही त्याच्या समोरची शाळा लाल बहादूर शास्त्री विद्यालय। आता इथून आपल्याला बोनाफाईड घ्यायची। बोनाफाईड घेऊन मग पासची प्रोसेस करायची, मासिक पास अपडाऊन करण्यासाठी। गाडीला पार्किंगला लावलेली आपण। लाल बहादूर शास्त्री यांचा स्टॅच्यू इथं। आणि हे अशा प्रकारची काही शाळा आहे सम्राटची। आता अशा प्रकारे मास्तर लोक नाही आली। हे फोटो बोनाफाईडला लावायला आणि पुस्तकं वगैरे सगळे घेतलेली त्यांनी। आता पुस्तकं घेतले का? दाखवायची तुम्हाला। हे पाहू दे, लाल बहादूर ही बघा यांची शाळा लाल बहादूर शास्त्री विद्यालय परतूर। अरे विद्यालय महाविद्यालय, हा विद्यालय। आणि संपूर्ण ज्ञान हे घेण्यासाठी आले होते। आता हे घेतलंय फायनली। आता हे बस डेपोमध्ये जमा करायचं आणि परत तिथून एक फॉर्म भरायचा पास काढण्यासाठी। त्यांना ते भरून परत जमा करायचं तिथं आणि मग आपल्याला ते पास भेटल। भरायचा भरायचा बस स्टँडला सोडा लागतो। बस स्टँडला सोडायचा। आता जेव्हा आपल्याला दुसरं एक बोनाफाईड भेटते मोठी, ती आपल्याला डबल शाळा आणायची आणि एक कार्ड भेटते, त्याला फुटू ते बी भरावं लागते। डबल एकदा गेलं की पास भेटते आपल्याला। मग लगेच शिवलू बसणं सालगा लाईक किती अजून 2 चक्र होतील बहुतेक, है ना? अजून 2 चक्र होतील। 1-1.5 किलोमीटर आहे डेपो, आहे ना बस? हा, तेवढ्या लांबून परत आता दोन दाखव, दोन ठीक आहे, दोन हे इकडे। तर आम्ही सध्या अर्ध्यामध्ये चलत आलेलो, म्हणजे अजून परत एवढंच अंतर पुढं चालायचं। स्टार्टिंगचे पास काढायलाच एवढा वेळ लागतो, नंतर प्रत्येक महिन्यासाठी काय नाही, नुसतं जायचं आणि पास काढायचं। अजून 2 चक्र होतील बहुतेक। तर फायनली मित्रांनो आपल्या परतूर बस स्थानक, जे सगळ्यांच्या पास वगैरे निघतात, जे अपडाऊन करण्याच्या पास आहेत, बस पास त्या सर्व इथून निघतात। तर काही अशा प्रकारचं आहे बघा। तर इथून परत आता एक फॉर्म घ्यायचा आहे, तो परत शाळेत जमा करायचा आहे, परत इकडं आणायचा आहे, मग पास निघाल आपली ओळखपत्र वगैरे सर्व घेतलं। हा फॉर्म आणि हा ओळखपत्र तुम्हाला नाहीत भरता। तर परत चाललेलो शाळेमध्ये फॉर्म वगैरे घेऊन सर्व। आता तिथून परत मुख्याध्यापकाची सही आणि त्यांचा सिक्का, शाळेचा सिक्का। तर फायनली शाळापर्यंत पोहोचलेलो। आता इथून परत सही सिक्का घेऊन आपल्याला जायचं बस स्टँडला परत, आणि त्यानंतर यांच्या मिळतील पास, बस पास अपडाऊन करण्यासाठी। पहिली चक्कर झालेली आणि आता ही दुसरी चक्कर आहे। याच्यानंतर मग पास मिळून जाईल, मग नाही यायची गरज। सर्व प्रोसेस झालेली, आता फायनल प्रोसेस। आता फक्त बस स्टॉपमध्ये जाऊन पास काढायचं, सगळं सबमिट करायचं बस स्टॉपमध्ये आणि पैसे पे करून पास काढून घ्यायचे आपले। पास हे आली लाल परी, आपली नाहीये, महाराष्ट्राचं जुनं सोनं। आता ह्याच बसनं रोज अपडाऊन करायचं, अशा बस आपली असणार। शाळा आज का, आजच्या दिवस शाळा नाही। हा उद्यापासून यायचंय, मग उद्यापासून सभ्य राहायचं। आज काय नाही, आजच्या दिवस मोकळे। मग भेगी बिल्ली, कल से भेगी बिल्ली।
आईच्या घरी दुकाने. तर फायनली गाईज याच्यापर्यंत पोहोचलो बस स्टॉपपर्यंत. हे आपण पाहू शकता इकडं परतूर बस स्थानक आणि सगळे पुढं पळाले अगोदरच, कारण आता त्याचा नंबर लावा लागतील ना पास काढायसाठी. तर फायनली गाईज ही आहे मासिक पास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. हिच्यासाठी एवढ्या चक्र झाले आपल्याला. आता हिच्यामार्फत आपण बसनं आपण म्हणजे विद्यार्थी ज्याचे पास आहे ते पूर्ण महिनाभर दिलेल्या व्हॅलिड तारखेपर्यंत प्रवास करू शकता. काही अशा प्रकारच्या पासमुळं एवढा अख्खा दिवसभर परेशानी झालेली. हे बघा 23 जुलै 2025 लोक वैध आहे, वैधता याची पासची हे नियम वगैरे सर्व. याला चांगला ठेवून द्या आता. आणि बाकीच्यांचे नंबर आज सम्राट तिकडं सर्वात मागं एवढे लाईन लागलेली आहे. आता यांची पूर्णची पास निघत. तर गाईज आता आपली एक बस होती आपल्याला गावाकडे जायला, तर ती निघून गेली, म्हणजे हुकली ती बस आपली, कारण इथं बस काढण्यामुळं आपल्याला वेळ झाला. तर सध्या बस डेपोमध्ये आहेत. पास वगैरे काढताय काय, काहींची निघली. हा पहिला गेला पळत पळाले होते का, हा नंबरला 1 नंबरला लागला, लगेच तिची पास निघली. आता बाकीच्यांची पास आहे ते काढता येते. नंतर मग सगळेजण गाडी लागली की सगळेजण जाऊया गाडीमध्ये. आणि हा काही याचा परिसर बस स्टॉपचा सगळं नवीन झालेलं आहे आता, म्हणजे बेड वगैरे काहीच नव्हतं पहिलं. बस स्टॉप पण एकदम फर्स्ट क्लास झालेले, नवीन सगळं. आता एवढेच नंबर बाकी आहेत यांचे, 1 2 3 4, चौथ्या नंबरला सम्राट आहे. आता बाकीच्यांचे सगळ्यांचे झाले, पण तरी किती अर्धा तास झालं. अर्ध्या तासानंतर इथपर्यंत लाईन आलेली यांची. आता भूक पण एवढी जाम लागली ना, कारण सकाळीच थोडं नाश्ता करून आलेलो होतो. तरी किती 9:30 वाजता आम्ही करून निघलो होतो. आता किती वाजता आहे, आता 2 वाजलेत गाईज. आता यांचे त्यांचे सर्व पास होस्त थांबावं लागेल. नंतर बघूयात, जाऊयात. लागली तर मग डायरेक्ट घरीच जाऊया, घरी जाऊन जेवण करू. बघूया त्यांना किती वेळ लागतो, नाही तर मग जाऊया हॉटेलमध्ये जेवायला. तर फायनली सर्वांच्या पास, आता जे बस पास आहे ती सगळ्यांच्या निघलेल्या आहेत पासा. असा पास आहे, सगळ्याच्या पासा निघलेल्या आहेत बस पास. आता बसनं ट्रॅव्हल करायला बस स्टॉप, परत शाळा, परत बस स्टॉप, असा फार वेळ गेलेला आहे. आणि 2-2:30 वाजलेत आता दुपारचे. चला आता जरा खाऊयात काहीतरी पोटाला. सर्वजण बसले आता हॉटेलमध्ये. झालं ना क्लिअर आता, एव्हरीथिंग इज क्लिअर. फायनली आपली गाडी आलेली. आता ते जातील बसनं आणि माझं आणि आम्ही ह्या गाडीवरती. तर काही जस्ट मी आत्ताच आलेलो आहे. किती वाजता आहेत, आता वाजता आहेत 4:30. म्हणजे आम्ही सकाळी 9:30 वाजल्यापासून गेलो होतो. पास काढण्यात एवढा वेळ गेला की आता 5 वाजता आहे. एवढा उशीर झाला आम्हाला, म्हणजे अख्खा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच गेला. शाळेत जाणं, परत बस स्टॉपमध्ये, परत शाळेत, परत बस स्टॉप, याच्यातच पूर्ण दिवस गेला. तर फायनली ते काम झालेलं आहे. तर आता त्याच्या पुढं नंतर डायरेक्ट शाळेमध्ये जाणं, घरी येणं एवढंच आहे. कारण ते एकदा नवीन पास काढण्यामुळंच जरा जास्त परेशानी होती, कारण सगळे डॉक्युमेंट वगैरे, सही, सिक्का, फोटो, या सगळ्या गोष्टीमुळे उशीर लागतो त्याला. तर काय नाही, एकदाची पास निघून गेली त्यांची महिन्याभराची, तर आता त्यांना टेन्शन नाही. रोज आता बसनं जाणं येणं फक्त एवढंच.